रितेश भाई प्रोफेशनल फ्रेम लावते पहिले आता रितेश भाई फ्रेम बघा कसले आहेत महाराजांची. ही पण महाराजांची अजून तर आहेत भरपूर. ह्याच्या खाली नाही, ह्याच्या खाली बाप्पाची मूर्ती ते दाखवतो तुम्हाला, थांबा. ही महाराजांची मूर्ती, ही पण महाराजांची, ही पण महाराजांची, त्याच्या पाठची पण महाराजांची राज्याभिषेक सोहळ्याची मूर्ती. ही रामाची, आपल्या नवीन रूप रामाचा अवतार. ही राधाकृष्णाची. आणि मेन भाई ही पण महाराजांचीच आहे मूर्ती. मेन भाई ही बघा, ह्याला काचच आहे पण ह्याला आर्टवर्क केलेलं आहे बघा. इथं एकदम डिटेलमध्ये बघितलं तर काच आहे, ह्याच्यात काच आहे आणि त्याच्यावरून तो जो जेल असतो तो काय पॉलिश, त्याला काय बोलतात ते आहे. मूर्ती बोलतोय फ्रेम. आर्टवर्क बघा ना, ह्याच्यात काच आहे, त्याच्यात हे काच आहेत, हे जे तुकडेत ना, हे बघा, हे झाले, हे झाले, हे झाले, अजून हे आहेत, इकडं पण आहे, इथं 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 सगळीकडे हे सगळ्या काचांचा आर्टवर्क आहे. त्याच्यावर जो जेल असतो काय तुम्हाला बोलतात ते माहीत नाही, ते वरतून टाकले. त्याच्या आतमध्ये काचाचे तुकडे टाकले बारीक त्याच्याने बनवले. ही मी ठेवणार फ्रेम, ही मी लावणार हॉलमध्ये लावेल. हॉलमध्ये तर आहे महाराजांची मूर्ती राज्याभिषेकची आहे. अजून हॉलमध्ये हे बघा, ही विचार रामाची आहे लावायचा विचार. ही राधेकृष्णाची बेडरूममध्ये आणि बाप्पाची मूर्ती आहे, ती एक आहे, ती हॉलमध्ये लावायची. या एवढ्या का मूर्ती आहे, फ्रेम आहेत ना या एवढ्या, ह्या बाप्पांच्या रिटायरमेंटला गिफ्ट म्हणून भेटलेल्या आहेत. जे आता ओळखे नाते लोक आहेत, मित्र लोक आहेत बाप्पांचे, त्यांनी दिलेले गिफ्ट केलेले रिटायरमेंटला. मी तेच खोलत बसलेलो. ब्लॉग स्टार्ट नव्हता केला, आता केला 2 वाजता, कारण की जसं आहे तसं चालेल. आज मजा येणार आहे, तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. ती सुरुवात नाही केली ब्लॉगची, पहिले सुरुवात करतो. तर भाई माझ्या भगिनींनो आणि भावांनो, स्वागत आहे तुमचा ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या रातचा ब्लॉग आपला आहे तो जसं डेलीचा आहे. मी जसं बोललेलो काय 7 दिवस कंटिन्यू काढणार आहे, 7 दिवसाच्या पुढं पण होऊ शकतो ब्लॉग सांगताना, ते काढणार आहे मी ब्लॉग. तुम्ही आता काल सध्या मला झालं अर्धे एक दिवस तेच, आणि जर पाहुणे आले त्याच्यामुळे मी ब्लॉग सुरू नाही केला. ते होते त्यांच्यासोबत गप्पा बातचीत करताना गेला टाईम. आता मी हे खोलायला लागलो तर ह्याच्यापासून बोलू स्टार्टिंग करू आपण, म्हणून स्टार्ट केला. आता तुम्हाला थांबा, पहिले बाप्पाची फ्रेम दाखवतो. हे बघा, श्री भारी दिलाय बघ, बाथरूममध्ये टाकलाय धुवायला. ह्याचा कसं तिने इथं आय गेस प्लॅस्टिक आहे, मध्ये पण मेन काच आहे, आणि हा इथं बाप्पाची फ्रेम आहे, ते फोटो आहे तो तसा. ही पण भारी आहे, मला आवडले, लय आवडले मला. ही हॉलमध्ये लावणार मी. ही एक हॉलमध्ये रामाची एक लावायची. खूप आवडतं ड्रिल मशीन पण आहे आपल्याकडे. तिथे आता खोल करत बसलेलो म्हणून तुम्हाला दाखवते की ब्लॉगची पण सुरुवात होते. हे बघा, इथं फ्रेम पडलं आहे, ते गिफ्ट रॅम्पर पडले, हे बॉक्स बिक्स पडले इथं. ही फ्रेम, इथं फ्रेम, इथं फ्रेम, इथं फ्रेम, इथं फ्रेम. ही मी उघडणार नाही, ही बघू आपण. आता एवढा फ्रेम आहे तर बोलू, मम्मीला बोललो मी, तू एवढा फ्रेम आहे तर पडून राहण्यापेक्षा, आता पण नवीनच आहेत, तशा नाही जुन्या नाहीत, नवीनच आहेत त्या. बोलू पडून राहण्यापेक्षा आपल्याला ज्या पाहिजे त्या काढून ठेवतो, आणि बाकीचे जे राहतील त्या नसताना देऊ आपण काका लोकांना. मग कसं ते पडून राहण्यापेक्षा दिलेलं परवडलं ना कोणाला, ते तिथं लावतील तरी बॉलला, त्याच्यामुळं. म्हणून ते मम्मीला जसं मी बोललो मागाशी, म्हणून ठीक आहे करू तसं, काय नाही, हरकतच नाही काय, उलट भारी, उलट चांगलं. ह्यातून ज्या ज्या लागतील कुठल्या मला फक्त ह्या 4च लागतील बस, बाकी कुठल्या नाही लागणार. बाकी सगळ्या महाराजांच्या मिळतात, त्या मग ज्या लागत नाही त्या अर्धसांना देवा. मग ते बरं पडतं भाई, पडून राहण्यापेक्षा ते दिलेले परवडलं ना भाई, ते लोक तरी लावतील बॉलला, मग ते बरं वाटेल जरा म्हणून. आणि मूर्त्या साध्या सुद्धा नाहीत, महाराजांच्या मूर्त्या आहेत त्या. हे क्लीन करतो पहिले. कपडा मायक्रोफायबर क्लॉथ घेतला आहे, त्याच्याने पूर्ण पहिले सुक्या कपड्याने क्लीन करतो.
लावले कपडे बसवायला पहिले सुरुवात केली. कॅमेरा पुसते. हां आमचा रितेश भाई प्रोफेशनल फ्रेम लावते. पहिले आता हॉलमध्ये रामाची लावतो ना मी. मग ती झाल्यावर नंतर अजून एक गणपतीची बघू जर लावली तर नाही तर बेडरूममध्ये लाव. बेडरूममध्ये जाऊन ते फिक्स आहे. तुम्हाला सांगते नंतर कुठले कुठले लावायचे आहे ते. प्रोफेशनल खतरनाक रितेश बाय. मी रितेशवर थांबलेलो. बोललो रितेश आला की आम्ही दोघं साईडला घालून मेजरमेंट बघा कशी घेते तो. रामाची फ्रेम ही मेन मला हॉलमध्येच लावायची होती. 500 घे जरा. ही माझी पहिलीपासूनच जॉब फ्रेम ही रॅपमधून खोली तर माझं मेन तवाच ठरलेला की हॉलमध्ये लावायची. एक नंबर फ्रेम आहे. अजून 2 फ्रेम आहेत आणि एक 2 त्या बेडरूममध्ये. एक इथं आणि अजून बघू बाप्पाची लावली तर. फ्रेम बसवली इथं आता. एक नाही तुला नाही एक फ्रेम बसवली. 3 बाकी आहेत. एक गणपतीचे बाकी आहे आणि बाकीच्या 2 बेडरूममध्ये लावायचे आहेत. तो रितेश झोपायला गेलाय. तो बोला नंतर लाव पण रात्री म्हणून मग ठेवलाय तसं का. आता बरा वाटतं जरा. ते खुल्ला खुल्ला नाही वाटत. जरा भरभरलेला वाटते. जरा बरं तरी वाटते ते. आणि अँगल पण परफेक्ट आलाय. तरी घेतली जरा प्रोफेशनल टाईपली घेतली. थांबा अगरबत्ती लावते. मोठी अगरबत्ती नको ना मम्मी लाव. आपला बाप्पा बघा. हा मोदक ठेवलेला तर तसं ठेवेन. आता चेंज करू का नको तो मला प्रश्न आहे पडला. तो पहिल्या दिवशी ठेवलेला तो मोदक अजून तसं. पान बघा पान सुकलं आहे भाई. आता आरती बिरती झाली. आता आम्ही चालून इथं तांबोशेटला. आपला रोशन दादा आहे म्हणजे भावेशचे मावशीचा मुलगा. तो म्हणजे मोठा आहे तो. आता तुम्हाला आता भेटवते मी गेल्यावर. आता आरती बिरती सगळं झाला. आरतीचं तांबोशेटला जाऊ चला. आम्ही कोण कोण आहोत. रितेश आहे, मी आहे, भावेश आणि जतीन आहे. अंकित दादा एक आला तर तो लाचका मोरतो. निघालो आम्ही आता. रोशन दादा झालं. हे बघा हे एक आमचा माकर आहे. हे आपला आदी शेठ. हे आपला भावेश शेठ नाही आपला जतीन शेठ. डबल चेन दाखव. ओ बाय डबल चेन मी आज घातली ना चेन. चला आता जाऊया. आता निघतून वशिनीचा पूल आहे. वशिनीचा पूल तुम्हाला दिसायचा ना आता. आता अंधार झालेला आहे. तुम्हाला एक दिवशी कधीतरी येऊन लागते. काय बोलतं बसलेला आहे तो पिवाला. आधी काहीतरी बोलतो. आधी काय बोलतं. आधी मराठी बोलतोय. मी पण मराठीच बोलते. मी हिंदी नाही बोलत. समजलं. हिंदी मराठी बात करते बाबा. ते 1-2दा ट्राय केलं रे मी. यांना सांगा जरा. 1-2दा ट्राय केलं मी. मी काय आता सारखं हिंदीमध्ये नाही मराठीमध्ये. सगळं हे थांब 2 मिनिटं थांब. इथं सगळे कारखाने. इथं सगळे कारखाने आपल्या मूर्त्यांचे असतात. बाप्पाची मूर्ती टाकायला पाहिजे नाही होणार. अजून बाप्पाच्या मूर्त्या आल्या आणि नवरात्रीच्या देवीच्या मूर्त्या आल्या. आता तर सगळ्या बाप्पाच्या मूर्त्या सगळ्या खालीच काहीच नाही दिसत. आता सगळे देवेच दिसतात. तरी कारखाने आता बंद झाले. तरी किती वाजले होता 9-20 झाले. 20 पण 21 झालेत. आई आलो आता. गाडी इथं लावली. गाडी तर घरात आहे बघा. रोशन दादाचं घर. तुम्हाला रोशन दादाला भेटत आहे. चला सुद्धा पहिले अंधारा. गाडी लावायला मस्त जागा भेटली तर टेन्शनच नाही. रोशन दादूस हे बघा भेटवला. रोशन दादूस आमचा बाप्पा बघा त्यांचा गणपती बघा. मग खरं 1 नंबर बनवलाय तरी पण. भाई आलोय जाऊन आता तिथं. आता थांबलोय कलवला थांबलोय. हे बघा
हे दोघं जण आतमध्ये गेलं, जतीन ATM मध्ये गेला, त्याला पैसे काढत आहेत म्हणून. इच्छा भावेश बोललेलं आहेत नाचणार आहे कथा, बघू माहित नाही काय त्याचं. कोण नाचणार आहे? अण्णा सर सगळी आमच्या आल्याने हायबिंग करून आणले. कोण आहे हो? बलेन ना ब्रेजावाला आहे. काय आमचा यो बघा DJ ऑपरेटर. काय रे काढलास का? नाही बाबा. काय माहित आहे रा, म्हणजे मी ब्लॉग आहे त्याच्यामुळे बोलत नाही मी काय. हे बघा आलं दोघं. ही चप्पल काढून जावं लागते आतमध्ये ATM ला. पैशांचा मशीन म्हणजे लक्ष्मीचा यो आहे तो स्थान आहे. 100 पैसा आहे बघ. किती हजार आहे प्रायव्हेट भाई? कॅश नुसती. चला आता मी निघतो घरी जातो. जेवलो काहीच नाही. रितेश भाई बघा ब्लॉग बघताय रे बघा. अजून 2 जण होती वॉचिंगला, पण ती जरा कामामध्ये गेली. अजून किती 3ची वॉचिंग आहे. 4 अण्णांनी तर ब्लॉग बघितला. हे लोक बघतात परत. काय थांबा काय करतो? ए राहू दे. कोण बॅनर बनवते? बॅनर बनवत आहे का ते? अरे तू अगरबत्ती कुठे लावतेस बघ, पेटवतेस बघ. खतरनाक आहे तो. पाटाची